बोलणार की आम्हाला सक्षम सरकार दिलं नाही, सक्षम उमेदवार नाही. जी गोष्ट तुमच्या हातात आहे ती गोष्ट तुम्ही केली पाहिजे, परंतु ती तुम्ही करत नाहीत. महाराष्ट्राचं आणि आपल्या स्वतःचं भवितव्य ठरवायचं असेल तर प्रत्येकाने निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन एक सक्षम उमेदवार निवडून देणं गरजेचं आहे. अन्यथा महाराष्ट्रामध्ये राजकारणाचं काय चाललंय, सत्ता कशी स्थापन होती हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे मी कुठला पक्ष, जात, धर्म यावरती बोलत नाही. चांगला उमेदवार निवडून देण्यासाठी आपलं एक मत खूप महत्वाचं असणार आहे आणि मतदानच करायचं आहे, मत विकायचं नाही. जर आपण आपलं मत विकलं, तुम्ही ज्याला मत विकतान त्याच्या दावणीला पुढच्या 5 वर्ष तुम्हाला बांधून राहावं लागेल. त्याच्यामुळे आपल्याला गुलामगिरीत जगायचंय की लोकशाही बळकट करण्यासाठी आपल्याला मतदान करायचंय आणि सक्षम नेतृत्व उभं करायचंय, हे तुम्ही ठरवा. त्यामुळे मी पुन्हा एकदा विनंती करेल, येत्या 20 नोव्हेंबर रोजी आपापल्या बूथवरती जाऊन निश्चित मतदान करा.